35 वर्ष शिवसेनेची सेवा करून काय मिळालं? मला माझ्या बंधू भगिनींचं प्रेम मिळालं. कारण ह्या माझ्या महिला जेवण, पाणी, भांडी हे सगळं घासून सगळं काम करून इथं आलेले आहेत. ते तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटी. म्हणून मी माझा अनुभव सांगतो. धर्मवीर आनंद साहेबांच्या बरोबर राहून 35 वर्ष मी जनतेची सेवा केली. 35 वर्ष जनतेची सेवा केली. अपंगांना सायकल वाटप केल्या. खाली बसून घ्या. अपंगांना सायकल वाटप केल्या. लोकांना मदत केली. शाळेची ऍडमिशन या पप्पू कदमनी केली. हे आवर्जून सांगतो, कोणाला विचारा. आणि अशा पद्धतीमध्ये ज्यावेळी मी पडलो त्यावेळी आताच्या शिवसेनेच्या उमेदवाराने आईला फटाके फोडले, पेढे वाटले. अरे काय त्याचा काळीज आहे? बकरीचा काळीज आहे, माणसाचा काळीज नाहीये. माणसाचा काळीज यांचा आहे सगळ्यांचं. अरे मी पडतो आणि तू फटाके फोडतो, पेढे वाटतो. चायला तर मी फटाके फोडन, मी पेढे वाटन. अरे पप्पू कदम काँग्रेस आहे पक्षात गेले. अरे आपलं काय व्हायचं? दुसऱ्या दिवशी सगळ्या उमेदवारांचे फोन, अरे आम्हाला सांभाळ. अरे काय सांभाळायचं? चायला तुम्ही 35 वर्ष मला नाही सांभाळली, तर मी कशाला तुम्हाला सांभाळू? नाही सांभाळणार. माझे 4 वाघ काँग्रेसचे आणि 4 वाघ, 4 हाताचे पंजे. ठपा त्याला पाडणार सुद्धा नाही. अरे मी काँग्रेस पक्षामध्ये जाऊन त्याला पाडणार, त्याला धडा शिकवणार. बघा मी वाघ आहे, मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मला बाळासाहेबांनी लढ म्हटलंय.